नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत. सर, कोणता प्रकार पाहणार आहोत? आतापर्यंत आपण बाळांनो कंजंक्शन पाहिलं, डिसजंक्शन पाहिलं, त्यानंतर आता आपण नवीन टॉपिक जो घेऊन येत आहे त्याचं नाव आहे निगेशन. यस, निगेशन निगेशन निगेशन. सर, मागे पोपटलाल का आहे? बाळांनो, पोपटलाल याच्यासाठी आहे कारण पोपटलाल एकमेव निगेटिव्ह माणूस आहे. निगेटिव्ह. सर, कसं काय निगेटिव्ह? बाळांनो, याच्या पुढे बघा काय लिहिलंय, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघत असाल. हा माणूस कोणत्या पण गोष्टीसाठी पुढे येऊन निगेटिव्ह बोलतो, फक्त निगेटिव्ह. सर, याचा आणि निगेशनचा काय संबंध? काय ये रिश्ता क्या कहलाता है? बाळांनो, जसा पोपटलाल त्याच्या आयुष्यामध्ये सारखा निगेटिव्ह असतो ना, तसं निगेशन हे लॉजिकल कनेक्टिव्ह असं आहे की जे गोष्टींना निगेटिव्ह करून टाकतं. निगेटिव्ह, एकदम निगेटिव्ह. मी म्हंटल की बाळांनो चला, मी तुम्हाला उद्याच्या उद्या ट्रिपला घेऊन जातो. हा म्हणणार नाही, उद्याच्या उद्या ट्रिपला जायचं नाही. मी म्हंटल बाळांनो, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, तुम्ही फक्त स्कॅनर, तुमचा QR ID, UPI ID कमेंट मध्ये आता टाका, मी 5,000 प्रत्येक स्टुडंटला पे करणार, प्रत्येक. हा म्हणणार नको, हा म्हणणार की नाही करायचे पे. हा गोष्टींना निगेटिव्ह मध्ये करून टाकतो बाळांनो, म्हणून याचं नाव आहे निगेशन. नावात पण निगेटिव्हिटी आहे. ठीक आहे सर, आता थेरोटिकली याची डेफिनेशन कशी आहे लक्ष द्या बाळांनो. The denial of an assertion contained in a statement is called negation. एका स्टेटमेंट मध्ये, ठीक आहे, एका असर्शन मध्ये, एका गोष्टीमध्ये, एका वाक्यामध्ये जेव्हा डिनायल कंटेन होतं ना, डिनायल असतं ना त्याच्यामध्ये, तेव्हा त्या गोष्टीला बोललं जातं बाळांनो निगेशन. काय बोललं जातं? निगेशन. ठीक आहे, चला आता इथे आपण एक ट्रूथ टेबल बघणार आहे निगेशनचा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की भाई साहब आता याला डिटेल मध्ये काय निगेशन कसं काम करतं. आता एक लक्ष द्या बाळांनो. 12 इज an even number. 12 इज an even number. बाळांनो, मी इथे एक गोष्ट लिहिली, 12 इज an even number. आता निगेशन त्याला कसं बदलतं, निगेशन त्याची गोष्टीला काय करतं बघा. आता सर, आता जसं की कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह एक दुसऱ्यांना जोडतात, एक पूल असतात सर लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये असे असतात, दोन स्टेटमेंटच्या मध्ये उभारलेले. जसं की बट होतं, मध्ये बट आहे, इकडे एक स्टेटमेंट, इकडे एक स्टेटमेंट, मध्ये ऑर आहे, इकडे एक स्टेटमेंट, इकडे एक स्टेटमेंट. तसं सर या ह्या निगेशन मध्ये काय, कुठे दोन स्टेटमेंट्स आहेत? बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेशन शिकताना एकच स्टेटमेंट असणार. सर, मग इथे पी आणि क्यू नसणार? नाही बाळांनो, इथे फक्त पी आणि पीच असणार. क्या बात है सर, क्या बात है. लक्षात घ्या. आता आता इथे एक पी आहे. सर, क्यू कुठे? क्यू नाहीये. निगेटिव्ह लोक एकटे असतात, लक्षात ठेवा बाळांनो. वाह, काय बोललो मी. चला, निगेशन पी. आता या पी चा बाळांनो निगेशन, निगेशन हे कसं दाखवलं जातं लक्षात घ्या. निगेशन साठी हे चिन्ह आहे, सिम्बॉलिक. नीट बघा या गोष्टीला, बिकॉज आहे ना याच्यामध्ये मस्ती होते. पोर आहेत ना इतके येडछाप आहेत, इतके येडछाप आहेत, ते काय करतात माहिती का, असं पण करून टाकतात, असं पण करणार काहीतरी. अरे नालायकांनो, ही गोष्ट नाहीये, ही तर नाहीयेच, ही आहे. लक्षात घ्या. तुम्ही याला सिम्बॉलिकली नीट लक्षात ठेवा बाळांनो. कधी कधी काय होतं, आपण काही डिझाईन काढायला लागतो सिम्बॉलिकली, हे चालत नाही बाळांनो. याची जी चिन्ह आहे ते खालून असं वर आहे, तुम्ही याला वरून असं खाली नाही घेऊन जाऊ शकत. निगेशन खालून वर, वरून खाली, वरून खाली, खालून वर नाही. बघा नीट परत एकदा बघा, खालून वर, वरून खाली. राइट? क्या बात है सर, क्या बात है, वाह. चला पुढे. आता पी निगेशन,
आता कसं करतं ते बघा. आता ह्या गोष्टीला नीट समजून घ्या. 12 इज अन इवन नंबर. 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 ठीक आहे, ट्रू आहे हे स्टेटमेंट. आता निगेशन जेव्हा याच्या शेजारी येतं ना, निगेशन एक असा परिस आहे. यु नो परिस. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक परिस नावाची एक गोष्ट असते. ठीक आहे, निगेशन जाऊ दे, बाजूला ठेवा, जाऊ दे, ठीक आहे, शिकत जाऊ आपण ते. आता इम्पॉर्टंट पॉइंट आपण डिस्कशन करू. परिस नावाची एक गोष्ट असते. परिस. परिस पोराचं नाव नाहीये रे. अल्केमिस्ट त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना. परिस काय करतं माहिती का, की ज्याला पण टच करतो, लोखंडाला जर आपण त्या परिसाने टच केलं तर त्या लोखंडाचं सोनं होतं. म्हणजे ही परिस एक काल्पनिक गोष्ट आहे की जी कुणाला पण टच करते ना, म्हणजे ज्याला आता लोखंडाला टच करते ना, लोखंडाचं सोनं होतं. तर निगेशन हा एक असा परिस आहे जो तुम्हाला टच करेल ना, तुम्हाला निगेटिव्ह बनवून टाकेल. म्हणजे मला असं वाटतं की मी 12th महाराष्ट्र बोर्डच्या मॅथ्स मध्ये खूप चांगला स्कोर करणार आहे. व्यंकटेश स्वामी सरांचं लेक्चर बघतो मी. काय भारी माणूस आहे हा, एक नंबर शिकवतो हा, काय भारी शिकवतोय, ओ हो हो. आता येणार निगेशन आणि मला टच करणार, मग मी निगेटिव्ह होऊन जाणार बाळांनो. निगेटिव्ह, मला आयुष्यात सगळं निगेटिव्ह वाटणार. मी म्हणणार काय सर, काय टाइमपास चाललाय, शिकवा मला. म्हणजे तुमच्या आयुष्यात निगेशन आलाय. लक्ष द्या निगेशन कडे. ठीक आहे, चला. तर आता 12 इज अन इवन नंबर. बाळांनो 12 इज अन इवन नंबर हे एक ट्रू आहे. निगेशन त्याला कसं कन्वर्ट करतं बघा. मी सांगितलं निगेशन मध्ये फक्त एकच स्टेटमेंट असतं. ओके डन. ओहो हो. आता याला निगेशन कसं लिहितात. निगेशन बाळांनो खालून वर, वरून खाली, ना की वरून खाली, खालून वर. सो लक्षात ठेवा, हे निगेशनचं चिन्ह आहे. राईट. आता इथे पी एक स्टेटमेंट, याला जर निगेशन केलं आपण, निगेशन, तर निगेशन पी काय होतो बघा. आता निगेशन पी कसं होणार हे असं लिहितात कसं हे पण एक लक्ष द्या. त्याची ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ टेबल कसा बनवला जातो या गोष्टीकडे आता लक्ष द्या. सपोज पी आहे आणि मला खालून वर, वरून खाली, निगेशन पी, याची ट्रूथ टेबल बनवायचं आहे. ट्रू असेल तर निगेशन काय करणार त्याला, फॉल्स. फॉल्स असेल तर निगेशन काय करणार त्याला, ट्रू. सर अजून काय मोठा टेबल, घंटा एवढाच टेबल आहे. बेस्ट टेबल इन द वर्ल्ड. प्लीज फोकस ऑन दिस टेबल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन. ठीक आहे. चला तर मग बाळांनो, सर मग ते आधीचं जे होतं 12 इज अन इवन नंबर, त्याचं काय होणार. 12 इज नॉट एन इवन नंबर. नॉट फक्त ऍड करायचा, निगेटिव्हिटी टाकायची त्याच्यामध्ये. हे फेक के मारो निगेटिव्हिटी, निगेशनचं काम. चला पुढे आता एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. याचा एक्सरसाइज एकदम इंटरेस्टिंग आहे, मजा येणार आहे बाळांनो आपल्याला. मस्त सॉल्व्ह करू आपण. चला टन टन टन. एक्सरसाइज 1.3. राईट द निगेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, नो प्रॉब्लेम. त्यांनी म्हटलं की काय करा, स्टेटमेंटचं आता निगेशन बनवायला लागा. चला पुढे बघा. ऑल मेन आर एनिमल्स. ओ हो बाळांनो लक्ष द्या. ऑल मेन आर एनिमल्सला आपण आता सॉल्व्ह करणारच नाहीये. तेव्हा सर 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 निगेशन तुम्हाला चिटकलं का काय, तुम्ही निगेटिव्ह का बोलायला लागला. बाळांनो त्याच्या मागे एक लॉजिक आहे की हा जो क्वेश्चन आहे ना ऑल मेन वाला, हा फक्त आपण पुढे जाऊन मागे येणार आहे. सर पुढे जाऊन मागे म्हणजे काय, आपण जसं की पुढे जाऊन अजून 1.8 एक्सरसाइज पर्यंत आपण जाऊ ना, तेव्हा मी तिथपर्यंत पोहोचलो की तुम्हाला याचे सगळे लॉजिक एक्सप्लेन होतील. सो तिथे गेल्यानंतर आपण वापस येणार आहोत आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सर आम्हाला आहे ना आत्ता सध्याला खूप असं एक्साइट झालोय आम्ही, आम्हाला आत्ताच आन्सर सांगा ना, आत्ताच आन्सर सांगा ना. नाही आता सांगणार, कारण की आत्ता जर सांगितलं मी तर ते तुम्हाला घंटा कळणारच नाहीये. तुम्हाला कळण्यासाठी मला थोड्याशा अजून एक्स्ट्रा कन्सेप्ट शिकवावे लागतील आणि मग याच्यामध्ये यावं लागेल. सर मग महाराष्ट्र बोर्डच्या यांनी हे आत्ता इथे पहिल्यांदा का लिहून दिलं. महाराष्ट्र बोर्ड आहे बाळांनो, ते काहीही करू शकतात. ते मध्येच इथे आहे ना मॅट्रायसिसचं पण एखादा क्वेश्चन टाकून देतील. यू कांट प्रेडिक्ट महाराष्ट्र बोर्ड. सो लॉजिकली बाळांनो, मॅथमॅटिकल लॉजिक शिकताना जे लॉजिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी जरा सबर करो. सर तुम्ही हा क्वेश्चन गाळणार आहे, अजिबात नाही बाळांनो. मी वापस येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.
ठीक आहे, चला पुढे. सर दुसरा हा पण आता शिकवणार का परत? याला पण म्हणणार पुन्हा येईन पुन्हा येईन? नाही बाळांनो, हा आपण लक्ष द्या. आता हा इथे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बाळांनो काय फरक होता माहिती का? लक्ष द्या. टाडांग टणक टंग टन टन टाणांग टणक टंग, तो शब्द म्हणून मी आता शिकवला नाही, बिकॉज याच्या रिलेटेड मला अजून लॉजिकल कनेक्टिव्ह शिकवायचे, मग मी ह्याला तुम्हाला को रिलेट करून शिकवणार. आणि तेव्हा तुम्ही म्हणणार वा सर मज्जा आ गया. पुढे -3 इज अ नॅचरल नंबर. ओहो, आता हे स्टेटमेंट आहे, इथे पी आहे, क्यू नसतो सर, निगेशन आहे, निगेशन करायचं आपल्याला. बाळांनो मला सांगा याला आता आपण निगेशन मध्ये कसं कन्वर्ट करणार? निगेशन मध्ये -3 इज अ नॅचरल नंबर. बाळांनो तुम्हाला माहिती आहे याला असं लिहावं लागेल आपल्याला. आता याला लेट पी इज इक्वल टू, आता हे मी बोर्डात कसं प्रेझेंट करायचं हे दाखवतोय बोर्डच्या एक्झाम मध्ये. लेट पी इज इक्वल टू -3 इज अन -3 इज अ नॅचरल नंबर. याला आपण पी अज्युम करायचं, हे द्यावं लागेल बाळांनो, लिहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बाळांनो निगेटिव्ह खालून वर. ठीक आहे, पी इज इक्वल टू -3 इज नॉट अ नॅचरल नंबर. सिंपल, झेपलं? एकदम मस्त आहे, काही सुद्धा नाही, फक्त नॉट ऍड करून टाकायचे, निगेटिव्हिटी करून टाकायचे, त्याच्यामध्ये सगळं निगेटिव्ह घालून टाकायचं. -3 इज अ नॅचरल नंबर, -3 इज नॉट अ नॅचरल नंबर. अंडरस्टूड? चला पुढे. इट इज अ फॉल्स दॅट नागपूर इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. सर इथे आता फॉल्स आलेला आहे, याला कसं करणार बाळांनो? सेम, लेट पी इज इक्वल टू, लेट assume, suppose P is equal to, it is a false that Nagpur is the capital of Maharashtra. Negation करा सर, negation P is equal to, it is not a false that Nagpur is the capital of Maharashtra. सर नॉट फॉल्स ला आपण ट्रू करू शकतो का? 100% करू शकतो. 100% करू शकतो, 100% करू शकतो. ठीक आहे, सो असं लिहा निगेशन पी. आता डायरेक्टली मी आन्सर देतो, इट इज नॉट अ फॉल्स. नॉट अ फॉल्स पण लिहू शकता सर. आम्ही डायरेक्टली ट्रू लिहिलं तर इट इज अ ट्रू दॅट नागपूर इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. चालेल का? बोर्ड आम्हाला मार्क देईल का? देईल. ठीक आहे, त्यांचा एक्झामिनर पण देईल. इट इज अ नॉट अ फॉल्स दॅट नागपूर is capital of Maharashtra. महाराष्ट्र. ओके, डन. आणि नॉट फॉल्स ला आपण तिथे लिहू शकतो याच्या जागी दुसरा आन्सर. याच्या जागी दुसरा आन्सर काय लिहू शकतो? टडन टनकटन ट्रू. दोन आन्सर्स आहेत, दोन्ही लिहून घ्या, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, दोन्ही आपण यूज करू शकतो. ठीक आहे. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. आता बाळांनो मी तुम्हाला 1 सेकंड देतो, हे तुम्ही ट्राय करा बरं, थोडस ट्राय तरी करून बघा. सर ते नॉट इक्वल टू 5 आहे, त्याला आता त्याच्यामध्ये नॉट आहे ना, तर ते आम्ही काय करणार? इक्वल टू करणार. सिंपल. बाळांनो बघा आता काय करणार मी, लेट P इज इक्वल टू 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5, देन निगेशन ऑफ P इज इक्वल टू 2 + 3 इक्वल टू 5. 100% राईट. चलो पुढे. Write the truth value of the negation of each of the following statement. Okay, truth value लिखिए, लिख देंगे
of the negation of each of the following statements. Each of the following statement चा ट्रूथ व्हॅल्यू सांगायचंय. ओके डन. रूट 5 इज अन इररॅशनल नंबर. रूट 5 इज अन इररॅशनल नंबर. आता मी तुम्हाला 10 वेळा एक्सप्लेन करणार की इररॅशनल नंबर काय असतात. मी तुम्हाला 10 वेळा एक्सप्लेन केलेलं आहे. रॅशनल इररॅशनल नंबर. इवन मी ह्याच्यावर रील पण एक बनवलेली आहे. तुम्ही ती रील बघ. या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत ना बाळांनो. मी माझ्या पर्सनल इंस्टाग्रामवर एक रील अपलोड करत असतो. त्या रील मध्ये ना या स्मॉल कन्सेप्ट आहेत ना मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करत असतो की ज्या बेसिक्स ऑफ मॅथ्स आहेत. जसं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर्स काय असतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि तुम्ही फॉलो करत नाही नालायकांनो. तुम्ही रील बघता, लाईक करता, कमेंट करता. दॅट इज गुड. फॉलो पण करा ना. सर काय तुमचा इंस्टाग्राम आयडी सांगतो इथे, लक्ष द्या. हे सगळं स्मॉल मध्ये. टनंग टनंग टंग टननन टनंग टनक टंग. रिश्तों के भी इम्पॉर्टंट रील्स सगळ्या बघून टाका आज. ठीक आहे, आजचा होमवर्क. चलो, जो करेल फॉलो त्याला 90च्या पुढे मार्क्स भेटतील मॅथ्स मध्ये. माझा पॉझिटिव्ह शाप आहे. ठीक आहे ना. रूट 5 इज अन इरॅशनल नंबर. बाळांनो जर आपण कॅल्क्युलेटर घेतलं आणि त्याचा रूट 5 काढला, स्क्वेअर रूट 5, तर बाळांनो त्याचं आन्सर हे इररॅशनल नंबर येतं. सो इट इज अ ट्रू. ठीक आहे सर, इररॅशनल म्हणजे काय बाळांनो. इररॅशनल नंबर आता मी परत एकदा सांगतोय तरी की बाबा एक असे नंबर्स येणार ना त्याचा आन्सर की ते अनंत एकतर येणार. म्हणजे 0.123456 आणि ते रिपिटेशन मध्ये नाही येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण 1/3 केलं तर 0.333333 रिपिटेशन आहे बाळांनो. अनलिमिटेड आहे बट रिपिटेशन आहे ना. रिपिटेशन नकोय आपल्याला. आणि एकतर कंटिन्युअस हवंय. आता 1/2 केले तर 0.5 येतं, थांबतं, ते स्टॉप होतं. सो इट इज नॉट अ इरॅशनल नंबर ना. रॅशनल आहे, स्टॉप होतंय. ठीक आहे, किंवा एक पॅटर्न फॉलो नाही करत आहे. हा ना पॅटर्न फॉलो करतोय. ठीक आहे, आणि हा कंटिन्युअस येतोय. सो याचं आन्सर येणार बाळांनो इरॅशनल नंबर. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. सर आता लिहायचं कसं याचं आन्सर बाळांनो बघा इकडे या. पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, पण निगेटिव्ह पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, फॉल्स. निगेटिव्ह पी म्हणजे निगेशन पी ची ट्रूथ व्हॅल्यू असणार फॉल्स. सर आन्सर कसं लिहायचं बाळांनो. पहिल्यांदा काय करायचं माहिती का, बोर्ड मध्ये लिहायचं असेल तर हे निगेशन पी इज इक्वल टू पहिल्यांदा याचं निगेशन निगेटिव्ह बनवायचं जे आपण आतापर्यंत बनवत आलो. आणि त्याच्यानंतर मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू खाली लिहायची. पी लिहायचं आणि हे वाक्य परत एकदा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायची त्याची ट्रूथ व्हॅल्यू. फक्त एवढंच. आन्सर तर असंच येणार. राईट. चला पुढे. लंडन इज द इन इंग्लंड. लंडन इंग्लंड मध्ये आहे. सर लंडन वेळापूरच्या पुढे आहे, बार्शीच्या इथे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, सोलापूरच्या मागच्या साईडला आहे. रॉंग आहे बाळांनो. लंडन इंग्लंड मध्ये. ठीक आहे ना. सो याची जी ट्रूथ व्हॅल्यू आता इथं पी काय होणार, लंडन इज इन इंग्लंड. सर तुम्ही एल लिहिलंय. एल म्हणजे काय वेगळंच नाही बाळांनो, लंडनच आहे. ते मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. लंडन इज इन इंग्लंड हे पी झालं. आता निगेशन पी, नीचे से ऊपर. ठीक आहे, निगेशन पी बाळांनो काय असणार, लंडन इज नॉट इन इंग्लंड. सर हे इंग्लंड दिसतंय इकडं, लंड इंग्लंड ते इकडं अर्धच दिसतंय. आता बाहेर जात नाहीये काही. ठीक आहे, डन. ठीक आहे, आता बाळांनो याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, ट्रू. याची फॉल्स. आता आपण पुढे जाणार आहे बाळांनो. ठीक आहे, पुढे जाणार आहे आपण.
फॉर एव्हरी एक्स. ओ नो नो नो. एव्हरी, ऑल. बाळांनो मला हे क्वांटिफायर्स ते ना ते शिकवल्यानंतरच मी हे शिकवू शकतो. सो बाळांनो इथे अजून एक क्वेश्चन आपल्याला सापडलेला आहे की जो आपण पुढे गेल्यानंतर वापस परत मागे येणार आहोत आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण नाही सॉल्व्ह करू शकत बिकॉज तुम्हाला बेसिक क्वांटिफायर्स माहितच नाहीये. क्वांटिफायर्स जसे झाले ना तसे मी याला परत एकदा वापस येईन. ठीक आहे, मला ती फील आला पाहिजे भाई साहेब की बाबा कळतंय समोरच्याला. डायरेक्टली आन्सर देऊन काय फायदा आहे, तुम्हाला कळणारच नाही. ठीक आहे, सो पुढे जाऊया बाळांनो. कंडिशनल स्टेटमेंट. ओहो, कंडिशनल स्टेटमेंट नवीन कनेक्टिव्ह बघा. आता कंडिशनल स्टेटमेंट काय असतात बाळांनो, हे एकदम नीट शांतपणे वाचा. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, लक्ष द्या आता बाळांनो. इफ टू सिंपल स्टेटमेंट्स, दोन स्टेटमेंट्स, ठीक आहे ना, पी आणि क्यू, पी आणि क्यू बाळांनो, पी आणि क्यू आर कनेक्टेड. हे दोन स्टेटमेंट जे कनेक्टेड होत आहेत बाय द ग्रुप ऑफ वर्ड्स इफ डॉट 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 देन, बाय द ग्रुप ऑफ वर्ड्स इफ डॉट 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 देन, मागे बघा तेच लिहिलेलं आहे. ठीक आहे ना, देन द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट. देन द रिझल्टिंग कंपाऊंड स्टेटमेंट बाळांनो, कंपाऊंड स्टेटमेंट आहे हे. ठीक आहे ना, कंपाऊंड डी बाहेर गेलेला आहे. कंपाऊंड स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे सर, काय म्हणतात हे ऐका. दोन स्टेटमेंट जर इफ आणि देन ने जोडले गेलेले असतील तर त्यांना म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे इफ आणि देन या दोन गोष्टी आल्या तर त्याला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट. इफ आणि देन ने जर जोडले असतील, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट इज द स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतात. सिंपल. ठीक आहे, पुढे. इफ देर इज अ रेन देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. IPL चालू आहे. इफ देर इज अ रेन, पाऊस आला आला आला, मॅच कॅन्सल झाली झाली. पाऊस आला आला आला, मॅच कॅन्सल झाली झाली. इफ आणि देन हुडका याच्यामध्ये कुठे दिसत आहेत. ओहो सर सापडले. मग आता हे दोन स्टेटमेंट, सर कोणते दोन स्टेटमेंट. देर इज अ रेन, रेन रेन कम अगेन, रेन रेन कम अगेन. पी आणि क्यू. ठीक आहे, पी आणि क्यू हे जोडले गेलेत बाळांनो इफ आणि देन ने. पी आणि क्यू जोडले गेलेत इफ आणि देन ने. आता मला सांगा याला काय म्हणणार, कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट याचं सिंबॉलिक फॉर्म काय, बाण आहे. बाण, कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे ना, कंडिशनल स्टेटमेंट. पुढे जाऊया बाळांनो आता आपण. ठीक आहे, इफ देर इज अ रेन, पी, देन द मॅच विल बी कॅन्सल, क्यू. ओके डन सर. आता इफ पी देन क्यू असं याचं झालं. इफ पी, याला कसं म्हणतात आपण, इफ पी देन क्यू. सिंबॉलिकली कसं लिहिणार आपण याला, सिंबॉलिकली कसं लिहिणार, पी क्यू. ठीक आहे, पी क्यू. चला आता याचं ट्रूथ टेबल बनवूया आपण. ठीक आहे, द ट्रूथ टेबल ऑफ कंडिशनल स्टेटमेंट पी डॅश क्यू. आता हे बघायचं आपल्याला की आता याच्यामध्ये ना याचा ट्रूथ टेबल कसा बनतो. ट्रूथ टेबल, चला ट्रूथ टेबल साठी बेसिक गोष्टी आपण लिहून घेऊया जे आपण आतापर्यंत लिहायचो. जसं की पी क्यू, पी डॅश क्यू. ठीक आहे, पी मध्ये लिहायचं ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. ओके डन. क्यू मध्ये लिहायचं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, आता बघा हे व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला. ठीक आहे, व्यवस्थित दिसतंय. लिहून घ्या. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये एक लक्षात घ्या बाळांनो, याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आता ट्रू ट्रू याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ट्रू. ट्रू फॉल्स याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. फॉल्स ट्रू याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ट्रू. फॉल्स फॉल्स याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. सॉरी ट्रू. सर तुम्ही असं काय बोलताय,
याच्यामध्ये हे जे आहे याच्याकडे जर आता आपण ऑब्झर्व केलं ना बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यात मी एक ऑब्झर्व केलंय की ट्रू फॉल्स ची व्हॅल्यू फॉल्स आहे, बाकी सगळं ट्रू आहे. हे लक्षात ठेवण्याचं तुम्हाला लॉजिक आहे. सर कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लॉजिक काय लक्षात ठेवायचं, जर एक स्टेटमेंट ट्रू असेल, पहिलं वालं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं वालं फॉल्स असेल, तर अशा सिच्युएशन मध्ये बाळांनो आन्सर येणार आहे फॉल्स. बाकीच्या सगळ्या सिच्युएशन, सगळ्या कॉम्बिनेशन्स मध्ये आन्सर त्याचं येणार आहे ट्रू. हे लिहून घ्या. आणि याच्यानंतर एक ब्लँक पेजवर असं लिहून घ्या, फॉर एक्झाम्पल एक असं लिहून घ्या इथे. हे झाल्यानंतर आपल्याला लिहून घ्यायचं ओनली इन केस ऑफ ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज अ फॉल्स, रेस्ट इज अ ट्रू. ठीक आहे, एक शॉर्टकट तुम्हाला याचं ऑब्झर्वेशन केल्यावर काय भेटलं तर ते खाली एवढंसं फक्त लिहून घ्या. ठीक आहे, आता आपण बाळांनो पुढे जाणार आहे. पुढे आहे बाय कंडिशनल.